एका जंगलात एक राक्षस राहत होता आणि तो रोज जंगलातला एक एक प्राण्याची शिकार करून त्याला खात होता. तर दुसरीकडे जंगलातला राजा जंगलातल्या प्राण्यावर आलेल्या संकटावर मात करत असे. तो जंगलातला रोज एक एक प्राण्याचा शिकार करत होता. कधी बकरी घेऊन जायचा, तर कधी हरिण घेऊन जायचा, तर कधी ससा घेऊन जात असे. असं रोजच चाललं होतं. एका दिवशी त्याला खूप भूक लागते आणि तो म्हणतो, खूप भूक लागली आहे, काहीतरी खाण्याची सोय करूया. असे म्हणून तो जंगलाच्या आत जातो आणि त्याला एक बकरी दिसते. तो त्या बकरीची शिकार करतो आणि तिला खाण्यासाठी घेऊन जातो. हा अत्याचार बघून जंगलातले सारे प्राणी कंटाळून जातात आणि सगळे विचार करतात, चला सगळे मिळून राजाकडे जाऊया आणि राजाला सांगूया. असे जर रोजच चालले तर आपल्या जंगलात एकही प्राणी उरणार नाही. तो शैतान रोज एक एक करून आपल्या सगळ्या प्राण्याचे शिकार करेल. तर दुसरीकडे ससा, मी राजाकडे जातो आणि राजाला सांगून देतो की हा राक्षस रोज एक एक प्राणी घेऊन जातो आणि त्याला खातो. जंगलातले सारे पक्षी प्राणी एका ठिकाणी जमा होतात आणि राजाकडे जातात. इकडे राजा घोर झोपेत असतो. सगळे विचार करतात की आता राजाला कसं जागे करावे आणि आपला प्रॉब्लेम सांगावा कसा. प्राण्यांची किळबिळ ऐकून राजा उठतो आणि विचारतो, काय झाले आहे, सगळे इकडे कसे? सगळे मिळून राजाला सांगतात, राजा, आपल्या जंगलात रोज एक राक्षस येतो आणि रोज एका प्राण्याची शिकार करून घेऊन जातो. असे जर चालत राहिले तर आपल्या जंगलात काही दिवसाने आपल्या जंगलात एकही प्राणी राहणार नाही. तुम्ही सगळे निश्चित राहा, मी त्या राक्षसाला धडा शिकवतो. असे म्हणून तो राजा एका उडणाऱ्या वाघाचे रूप घेतो आणि त्या राक्षसाला आकाशात जाऊन खूप भुगितो. तितक्यात त्याला तो राक्षस दिसतो आणि तो त्याला विचारतो, तू आमच्या जंगलातून रोज प्राणी घेऊन जातो, मी आता तुला सोडणार नाही. राक्षस, मला खूप भूक लागली आहे, मला जाऊ दे. पण राजा त्याला मारतो आणि जाळून टाकतो आणि निश्चिंतपणे जाऊन झोपून राहतो. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.